चक्रधर स्वामी यांनी या ठिकाणी अनुष्ठान केलं होतं. महादेवाची मूर्ती स्थापन आहे. ही मूर्ती आहे. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये असलेल्या कडेठाण या गावामध्ये कोल्हापूरच्या देवीचं म्हणजे श्री महालक्ष्मीचं ठाणं आहे. मंदिर अतिशय प्राचीन आहे, सुंदर आहे आणि जागरूकही तेवढंच आहे. तर आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत, मंदिराची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि मंदिराचा इतिहास समजून घेणार आहोत. तर कसल्याच प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, जसं की आता आपण कडेठाणला जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर एक कडेठाण आपल्या गावापासून साधारणतः 30 ते 32 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तुम्ही जर पैठणमध्ये आलात तर पैठणच्या पूर्व दिशेला हे गाव साधारणतः 45 किलोमीटर अंतरावरती आहे. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आपली पूर्ण फॅमिलीही आलेली आहे. कारण कडेठाण हे आईच्या मामाचंच गाव असल्यामुळे कडेठाणमध्ये व मंदिरामध्ये आपलं नेहमीच येणं जाणं सुरू असतं. आणि नेहमीच प्रमाणे यावेळी ही देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या पूर्ण फॅमिलीला सोबत घेऊन. तर मित्रांनो, अंबडवरून अर्धा ते पाऊण तास प्रवास केल्यानंतर आता आपण पोहोचलेलो आहोत कडेठाण या गावामध्ये. आणि जसं की आता आपण गावामध्ये पोहोचलेलो आहोत तर आता आपण निघूयात सरळ मंदिराकडे जाण्यासाठी. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत श्री महालक्ष्मी मंदिर कडेठाण येथे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत, मंदिराचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत आणि मंदिराची माहिती घेणार आहोत. या मंदिराची माहिती आपल्याला श्री गोविंदरावजी देवा कुलकर्णी हे देणार आहेत. तर चला मग आता आपण या मंदिरामध्ये प्रवेश करूयात. मी गोविंद गंगाधर कुलकर्णी कडेठाण. आम्ही आता आपल्या ह्या मंदिरामध्ये आपण आलात. या मंदिराची पूर्ण माहिती आपल्याला आम्ही आता दाखवतो. या आई जगदंबेच्या पादुका स्थानापन्न आहेत आणि त्याच्या जवळच जी हा गोल चक्र आहे, याच जागेवरती असणारे स्वामी चक्रधर स्वामी यांनी या ठिकाणी अनुष्ठान केलं होतं. अनुष्ठानाची जागा त्यांची आहे की ज्यामुळे अनुष्ठान केल्यानंतर त्यांनी लीला चैत्र पूर्ण लिहिलं. त्या लीला चैत्रामध्ये मग त्या देवीचा उल्लेखही लिहिला गेला. ही ती जागा. दीपमाळा पूर्वीच्या ज्या आहेत त्या 12 शतकामध्ये असाव्या किंवा 13व्या असतील, पण जुनी जी दीपमाळ आहे की जिला पुन्हा आज आहे त्या स्थितीमध्ये तयार आहे. नवरात्रामध्ये या दीपमाळीला पाजलं जातं. भक्तगण तीन देतात आणि त्यामध्ये दीपावली पाजवली जातात. असा हा आगाध नवरात्राच्या महिमा त्यावेळेला दीपमाळ पेटली जाते. या मंदिर परिसरामध्ये मंदिराला लगतच एक महादेवाची मूर्ती, कटेश्वर मूर्ती आहे. त्या काळात देवतांचा जो कट झाला होता त्यामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश सर्वांचं आगमन झालं होतं की ज्यामध्ये. आणि मग भगवान शंकराची मूर्ती ह्या ठिकाणी स्थापित आहे. असा तो कटीश्वर भगवान आणि मंदिर या ठिकाणी पूर्वपार जुन्या याच्यामधलं दगडी बांधकामाचं आहे. याला कोणत्या सिमेंट नाही, पूर्ण भाग दगडाचा मजबूत आहे. आणि आज खोल याच्यामध्ये गर्भगृहामध्ये आणि कटेश्वर महादेवाची मूर्ती स्थापन आहे. मंदिर हे 12
15व्या शतकातला असावं असा हा अंदाज आहे. एकूण ज्या वेळेला या मंदिरामध्ये कथन स्वामी आले होते त्यांच्या निवासस्थानामध्ये याचा उल्लेख आहे महालक्ष्मी मंदिराचा. त्या काळामध्ये असलेलं मंदिर, ह्या मंदिराचा पूर्व इतिहास फार मोठा आहे. या मंदिराचा इतिहास म्हणजे भगवान गोपाळ कृष्ण राम अवतारामध्ये आणि प्रभू रामचंद्राने रावण मारला. रावण मारल्यानंतर सर्व जी जामवंत महाराज होते, नळनीला अंगद होते आणि यांनी मात्र त्यावेळेला आनंद झाला. पण हनुमंतराया त्या ठिकाणी जरा नाराज झाले. त्यामुळे मग त्यांनी विचारलं, हे हनुमंतराय काय आहे? म्हणजे जामवंत महाराज थोडे कष्टी आहेत. जामवंत विचारलं, जामवंत महाराज तुम्ही ह्या ठिकाणी नाराज काय दिसता? ते सांगितलं, प्रभू एक इच्छा होती. म्हणजे काय, मी सर्वापेक्षा मोठा असणारा योद्धा आहे. युद्ध झालं पण मला एकही वीर मारायला भेटला नाही. मला असं म्हणणं होतं की मला काय वीर भेटायला पाहिजे होता. रावण म्हणजे काही नव्हता किंवा कुंभकर्ण काही नव्हता किंवा आणखी हे जे होते काही नाही, पण मला योद्धा पाहिजे होता. ठीक आहे म्हणजे मग काय करता? म्हणजे आता तुम्ही माझ्याशी युद्ध करा. प्रभू रामचंद्र म्हणजे ठीक आहे, आता ती वेळ नाहीये. एखाद्या वेळेला तुम्हाला मी जरूर तुम्हाला चान्स देईन या युद्धाचा. गप्पा झाल्या. घरी आल्यानंतर काही वेळा काळांतर कृष्णावतारामध्ये शेमंतक मनाचा आळ प्रभू गोपाळ कृष्णावरती आला. शेमंतक मनाचा शोध करत करत गोपाळ कृष्ण भगवान या दंडकारण्यामध्ये आले. इथून त्यांना सुगावा जो लागला की ज्या आसोबालाचे पाऊल उमटले आणि सांगितलं, पाहिलं की सुगावा हा तर आसोबाचा आहे आणि तो माझ्याप्रमाणे त्या इथं 3 कोसावरती जामवंत नावाची गुहा आहे. त्या गुहामध्ये जामवंत राहत होते, त्याला जामखेड असं म्हणते. त्या जामखेडच्या गुहात असणारे जामवंत होते. शोध झाला आणि शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी जामवंती पाळण्यात होती. तो मणी शेमंतक मणी पाळण्यात लटकून दिला होता आणि त्यानंतर बघितला तो त्यांच्या असणारे जामवंती सांगितलं की बा तुम्ही इथं थांबू नका, माझा नवरा जर आला ना तुम्हाला खाऊन देईल, त्याला माणसं वाचत होते खाऊ दे, मी मुकाट्या बसतो. कारण जेवंत मणी न्यायचा होता. जामवंत महाराज आले आणि त्यावेळी ही बालमूर्ती उभा राहिली. म्हणजे का रे बाबा काय? म्हणजे माझा हा मणी आहे, माझा शेमंतक मणी मला पाहिजे. मणी चोरला नाही बाबा, मला मिळाला. तो मिळाला नाही, माझा आहे तो. मग तुझं सिद्ध होत नाही आणि तू माझ्याशी युद्ध कर, बघून घेत. त्यांचं युद्ध झालं. त्या युद्धामुळे जामवंत खाली ज्या वेळेला पडले त्यांच्या छातीवर पाय दिला गेला. गोपाळकृष्णानं सांगितलं, बाबा अजून काही शक्ती आहे का? आता तुम्ही संपलेले आहात, तर एकदा तुम्ही तुमच्या कोणाचं असेल तर नाव घ्या. त्यांनी सांगितलं की बाबा अरे जाऊ दे, म्हणजे आता ते विषय सोडून दे. तर माझा एक राम होता, तर राम प्रभू असताना तर निश्चित मला तो वाचविता होता, कारण मी त्याच्यामध्ये फार कार्य केलं. मग तो राम नाही का आता? म्हणजे नाही ना, राम गेला, राम काय कार्य संपलेलं आहे. म्हणजे मग तो राम तुला दाखवायचा आहे का? मग त्यांनी लगेच आपला रूप प्रगट केला, राम दाखवला, तोच मी राम. मग तुम्ही असं असताना काय केलं हे जामवंत महाराज? मग ते तू म्हणला होता जामवंता की मला युद्ध भेटला नाही, तुमच्यासारखा पाहिजे, तुम्ही युद्ध करा. की ज्या वेळेला युद्ध होऊन गेलं धनुष्पान खाली टेकला होता, युद्ध करू शकत नव्हतं. म्हणून कृष्णावतारात तुम्हाला मी युद्धाला दिलं. ते प्रभू आता कृपा करा, क्षमा मागतो, माझी जामवंती मुलगी तुम्हाला घ्या आणि हा मणी पण तुम्हाला मी अंगण देऊन टाकतो. तो मणी घेतला. इथपर्यंत आली ह्या दंडकारण्यामध्ये आल्यानंतर लक्ष्मीपूजन करायचं होतं. या जागेची निवड झाली आणि लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम झाला. ज्या वेळेला त्यांनी कुलदेवते स्मरण झालं, लक्ष्मी स्थापन झाली, पूजा करायची आहे, तिथे कुलदेवाचा जमला होता. आजी अंबाबाई कोल्हापूर वाशिनी त्या ठिकाणी हजर झाली लक्ष्मीपूजन. या स्थळाला कटिस्थान असं नाव होतं त्या काळात. कटिस्थानाचा अपभ्रंश आता कडेठाण म्हणून झाला, ते म्हणून ते आज कडेठाण हे गाव आहे. यामध्ये दगडी काम आहे, पूर्वीचं असणारं काम आहे.
भारी बारव आहे. आणि कटिस्तानमध्ये कटमदेव नावाचा एक मोठा डोही होता. आज या परिसर समजा खांदला गेला तर कुठे देव सापडतात, कुठे काही मंदिर सापडतंय, काहीतरी अजून काही बरंच आहे. याचा पुरावा चक्रदेव स्वामी ह्या ठिकाणी आले होते. त्यांनी 7 दिवस अनुष्ठान केलं. 7 दिवसाच्या काळात ते आता चक्रवाणी बसले होते. ती जागा त्यांची. आणि त्यांनी त्या अनुष्ठान केल्यानंतर लीळाक्षेत्र लिहिलं. त्या लीळाक्षेत्रामध्ये या देवीचा उल्लेख झालेला. असे ती अंबाबाई कृष्ण परमात्मा स्थापन केली. याचा पुरावा मंदिराच्या पाठीमाग एक अशी असणारी भिंतीला कृष्णाची मूर्ती आहे. ते कृष्णाची मूर्ती तुम्हाला दाखवतो. ती बघा की ज्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा उभी आहेत. आणि त्या ठिकाणी जे काही असणारी त्याची ही दाखवली की कृष्ण परमात्माने ह्या ठिकाणी स्थापना केली. ज्यामुळे ती लग्न झालं. असा हा या ठिकाणचा इतिहास. आज या गावाचा विकास भरपूर असा चालू आहे. ज्यामध्ये आमच्या या गावातील सर्व असणारी ट्रस्टी मंडळ त्या कार्यामध्ये होऊन घेतात. ही मूर्ती आहे. हा पुरावा जो त्या ठिकाणी भगवान गोपाळकृष्णाचा. आमचं ट्रस्टी मंडळ जे आहे फार मोठा भगवंतावर त्यांचा दिवस विश्वास आहे. ज्यामध्ये सर्व कामं न सांगता होतात. तन मन धन एक करून कामं करतात. त्याचा मोबदला तुम्ही पहा. हे मंदिर बांधकाम चालू आहे. या ठिकाणी तुम्हाला हमेशा करता रोज सकाळी 5:30 वाजता अभिषेक होतो देवीचा. महाआरती होती, पूजा होती. आणि मंदिर सर्वांसाठी खुलं असतं. यामध्ये प्रत्येक सोमवार शुक्रवारी या देवीला महाआरती नावाचा एक विषय ठेवला आहे. महाआरती होती. त्या महाआरतीमुळे सर्वांना फिरती आरती सर्वांना त्या ठिकाणी अधिकार ठेवला आहे. आणि आरती त्यांनी करावी असं महाआरतीचा. प्रत्येक पौर्णिमेला अन्नदान होतं. हे विशेष. आणि नंबर 3 नवरात्रामध्ये प्रतिपदेपासून लोक घटी बसतात. बाहेर जात नाही येत. कार्यक्रम हरिपाठ आहे, कीर्तन आहे, भजन आहे, जे का असं त्यापैकी मोदी चालू असतो. 2 रुपयात चहा मिळतो आणि 24 तास नाश्ता फुकट भेटतो. अच्छा. किती लोक येऊ द्या त्याला ट्रस्टी मंडळ समर्थ असतं की ते पूर्ण त्या ठिकाणी देतं. असा हा एकंदरीत आमच्या ह्या प्रतिष्ठान निवासी आरतीचा इतिहास आहे. काही यामध्ये आरती अशी आहे. धन्य कटिस्थान तेथेची वस्ती, पूर्वामुख देवालय आदभरली मूर्ती. धन्य कटिस्थान. कटिस्थान म्हणजे लांब पूर्वी कटिस्थान होतं. आज त्याचा आपण कडिस्थान या नावात झाला. मोठे भक्त येतात, आनंदाने येतात, प्रेमाने त्या ठिकाणी भजन पूजन करतात, दर्शन करतात. त्यामध्ये तुम्हाला शुल्क नावाची गोष्ट आचरलेली नाहीये. राहण्याचे निवास सोय आहेत. त्यांना गाद्या सतरंजा का असेल काय मिळतात. आणि 24 तास आधी उघडं असतं. सर्वांच्या सेविकाचा सर्व हजर असतात. असा हा आमचा कैठांचा महिमा आहे. धन्यवाद. चला मंदिराचं सांगून मला मंदिराचा बघा. यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे. नळ लावलेले आहे. यामध्ये आता काम चालू असल्यामुळं थंड पाणी ह्या ठिकाणी लावलं असतं. तिथं फ्री असं पाणी भेटतं. थंड भेटणार. त्या ठिकाणी 24 तास नळ असतो पाण्याचा. कितीही जे काही असलं तर पाणी मात्र 24 तास पाणी असतं. दीपमाळी पूर्वीची आहे 2 भव्य दीपमाळी आहेत. आणि ह्या नवरात्रामध्ये 5व्या माळीला, 7व्या माळीला, 9मीला ह्या दीपमाळी पेटल्या जातात. याचा कार्यक्रम होतो. गावकरी मंडळी मोठ्या उत्साहामध्ये अष्टमीचा उपास पूर्ण करतात, लहानपासून तर मोठ्यापर्यंत. आणि नवरात्रामध्ये आणि ठरल्याप्रमाणे लोक पतीपदीपासून बसतात, उपवास करतात. 9वी दिवशी त्यांना प्रसाद वाटप होतो. आणि नंतर 15 दिवसांनी या अंबाबाईचा प्रसाद होऊन त्यांना आणि 9मीच्या पंक्तीमध्ये त्यांना म्हणजे प्रसाद भेटतो. अन्नदान पंगती आणि नंतर त्या हातानं अंबाबाईच्या नवरात्राच्या आणि पुस्तकाने दसरा असतो. पाठी मिरवणूक होती.
ज्यामध्ये काही भावकी म्हणजे जमतात आणि सीमेपर्यंत काही जाते चिरांवर घेतलं जातं आणि या ठिकाणी पुन्हा काही विसर्जन केले जाते. असा हा भव्य दिव्य असा सोहळा त्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये आणि चालू असतो. एकंदरीत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवतेचे असणारं पीठ या ठिकाणी आहे. याला अंबाबाई, कोल्हापूरच्या अंबाबाई असं आणि उद्बोधन नाव दिलं आहे. कष्टीवरील आहे सर्व इमानी बारीक काम करतात, वाटेल त्या पद्धतीने सहाय्य करतात आणि अंबाबाईच्या कोणत्याही कामाला कुणीही असं नाम मिळत नाही. हे वैशिष्ट्य आमच्या गावाचं आहे. हे भक्त मंडळात आहे आणि या परिसरामध्ये कोणत्याही गावाचं म्हणलं तरी देवीचं म्हणलं की त्या ठिकाणी सर्व तुटून पडतात, व्यवस्थित कार्य करतात, येतात, सहकार्य करतात, शांतीचं सहकार्य करतात. 9 दिवसामध्ये कार्यक्रम होतात, पाहतात आणि आनंदामध्ये अष्टमी दिवशी हवन होतं आणि 9मीला पूर्णावती पडते. 9मीला देवीला नैवेद्य पूर्ण वर्णाचा होतो. दसऱ्या दिवशी दसरा होतो, ताची मिरवणूक होती आणि नंतर सांगता होती. त्यामध्ये 9मीला पुन्हा वद्य 9मीला या देवीचा प्रसाद सर्वांना देण्याकरता अन्नदानाचा कार्यक्रम होतो. त्यामध्ये पंचपक्वान्नाचा नैवेद्य दिला जातो. सर्व गावकरीला, भक्तमंडळीला, आल्या वेळेला सर्वांना आणि शेतच्या प्रसादाचा लाभ मिळतो. अशी इकडे ह्यांची अंमलबजावणी. चालतंय, धन्यवाद. झाकलेली आहे सध्या. हा हा, याच्यावर जाते का? तर मित्रांनो, व्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. श्री गोविंदरावजी देवा कुलकर्णी यांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आभार. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत महालक्ष्मी माता की जय.